नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकांसाठी NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत एक 50 तासांचं शिक्षकांसाठी एक नवीन प्रशिक्षण लागू केलं गेलेलं आहे आणि ते सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य देखील केलं गेलेलं आहे की ज्यामध्ये 30 तास हे ऑफलाईन पद्धतीने आणि राहिलेले 20 तास हे ऑनलाईन पद्धतीचं असणार आहे. हे प्रशिक्षण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. हे त्या प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असणार आहे, त्या परिपत्रकामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि अनेक जी काही महत्वपूर्ण बाबी त्यातल्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे संपूर्ण शिक्षक भरतीशी रिलेटेड विद्यार्थी मित्रांपर्यंत. आणि माहिती जर आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर शिक्षक भरतीतील टीईटीची तयारी करताय, कारण आपल्याला माहिती आहे 21 जूनला आपण नुकतंच या टीईटी परीक्षेला सामोरे जातोय, याच्याच परिपूर्ण तयारीसाठी शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे महागुरु 1.0 बॅच आणि सेवेत असणाऱ्या रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी खास गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन केलंय. संपूर्ण बॅचचं डिटेल स्क्रीनवरती आहे, ज्यामध्ये मार्गदर्शक खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर परिपूर्ण अशी तयारी आणि त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभत आहे यावर्षी. त्यामुळे तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्की साकार होणार आहे. करायचंय काय, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करायचंय, बॅच विषयी सगळ्या डिटेल जाणून घ्यायच्यात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप लिंक दिलेली आहे, विनर स्टडी ऍप, हे ऍप इन्स्टॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि या वेळेचं तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्की साकार करा. चला बघूयात आलेलं परिपत्रक, ज्यामध्ये एक नवीन शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचं आयोजन केलं जाणार आहे. त्याचं स्वरूप सर्वप्रथम पाहून घेऊयात. बघा, राष्ट्रीय शिक्षण धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार दरवर्षी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी घड्याळी 50 तासांचे प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग कालच्याच तारखेला हे प्रसिद्धीपत्रक किंवा GR पब्लिक झालेला आहे 6 मे 2026. त्याचं असणारे हे शासन निर्णय क्रमांक दिले गेलेले आहेत, ज्यामध्ये हे त्याचं आयोजन कसं होणार आहे या सगळ्या बाबी त्याच्यामध्ये दिलं गेलेलं आहेत की ज्यामध्ये शिक्षण प्रक्रिये शिक्षकांना मध्यवर्ती ठेवून त्यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासावरती म्हणजेच कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट CPD ज्याला म्हटलंय, यासाठी या प्रशिक्षणाचं आयोजन केलं गेलेलं आहे. यामध्ये संपूर्ण प्रस्तावनेमध्ये याचं स्वरूप तुम्हाला लक्षात येईल की हे कशासाठी, याचा मुख्य उद्देश काय आहे, हेतू काय आहे, यातून निष्पन्न होत हे कुणाकुणासाठी असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. राज्यातील सर्व मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व शिक्षक यांनी दरवर्षी किमान घड्याळी 50 तासाचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास CPD प्रशिक्षण पूर्ण करणं अनिवार्य केलं गेलेलं आहे. शासन निर्णय तिथे दिलेला आहे. शासन निर्णय अगोदर जाणून घेऊयात. तुम्हाला ही PDF स्वरूपात खूप मोठी माहिती आहे, त्याचं स्वरूप दिलं गेलेलं आहे. त्याच्यात काय काय आहे थोडक्यात बघून घेऊ आपण. शासन परिपत्रक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतूद व मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, त्यानंतर उपमुख्याध्यापक यांनी दरवर्षी किमान घड्याळी 50 तासाचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास म्हणजे CPD प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. सदर प्रशिक्षणाची प्रभावी, सुसूत्र व गुणवत्तापूर्व अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये त्याचं स्वरूप सांगायचं झालं, एक प्रशिक्षणाचे नियोजन व सुसूत्रीकरण कशा पद्धतीने केलं जाणार आहे त्याचा पूर्ण माहिती स्वरूपात दिलं गेलेलं आहे. वार्षिक प्रशिक्षण कृती आराखडा कशा पद्धतीने केला जाईल हे सुद्धा त्या प्रशिक्षण पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे. एवढा आपल्यापर्यंत जेवढा अवधी आहे त्या माध्यमातून आपण सांगतोय तुम्हाला. शासन निर्णयाचे जेवढे परिपत्रक आहेत, शासन निर्णय आहेत, ते नुकतंच हे तुम्हाला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. त्याचं स्वरूप तुम्हाला लगेच लक्षात येईल, PDF स्वरूपात सर्वत्र उपलब्ध आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो काही निर्णय त्यांनी घेतला गेलेला आहे त्या माध्यमातून
वेगवेगळ्या ठिकाणी, आता यातल्या ज्या काही महत्वपूर्ण की ज्याची वृत्तपत्राने सुद्धा दखल घेतली, महाराष्ट्र टाइम्स मध्ये सुद्धा या संपूर्ण गोष्टीचं दखल घेऊन या प्रशिक्षणाविषयी माहिती दिली गेलेली आहे. शिक्षकांना NEP प्रशिक्षण बंधनकारक, आधुनिक अध्यापन पद्धतीचा अवलंब व नवकल्पनांना चालना आणि शिक्षकांना ज्ञान कौशल्य वाढ करण्यासाठी राज्यातील शिक्षकांना दरवर्षी किमान 50 तासाचे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य असल्याचं सांगितलंय. आणि तेच सर्वात महत्वाचं, या प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे ते थोडक्यात जाणून घेणं. एकूण 50 तासाच्या प्रशिक्षणामध्ये सर्वात महत्वाचं पहिली 30 तास, बघा 30 तास प्रत्यक्ष ऑफलाईन आणि 20 तास ऑनलाईन प्रशिक्षणाचा समावेश आहे. ऑफलाईन प्रशिक्षण राज्य ते केंद्र स्तरावरती बॅच पद्धतीने राबवलं जाईल म्हटलंय. तर ऑनलाईन प्रशिक्षण ज्यामध्ये दीक्षा, स्वयं, निष्ठा, NCERT, CBSE किंवा शासन मान्य व्यासपीठांद्वारे पूर्ण करणे बंधनकारक असेल, हे त्यामध्ये नमूद केलंय. दर महिन्याला किमान 2 तास ऑनलाईन प्रशिक्षण करणे अपेक्षित आहे. प्रशिक्षणात मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, अनुभवाधारित शिक्षण, डिजिटल साक्षरता, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, समावेशक शिक्षण, मानसिक आरोग्य, पोक्सो कायदा, करिअर मार्गदर्शन या सगळ्याचा समावेश केला जाणार आहे. पहा किती अपग्रेडेड असं हे शिक्षण प्रणाली आपल्याला दिसते. खूपच एक चांगलं म्हणावं लागेल, अत्यंत उत्कृष्ट असा उपक्रम आहे की जेणेकरून शिक्षकांना या प्रशिक्षणाद्वारे या संपूर्ण शिक्षण प्रणाली अगदी वृद्धिगत करण्यासाठी याचा नक्की फायदा होताना आपल्याला दिसेल. अगदी आणखीन एका पेपर आहे, सकाळ वृत्तपत्रकामध्ये सुद्धा या संदर्भात बातमी आहे की गुरुजींना आता दरवर्षी 50 तासांचे प्रशिक्षण अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी सर्वांसाठी केलं गेलेले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी, ज्यामध्ये मी आता सांगितल्या पद्धतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रक्रियेचा समावेश आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी केली तर जाणारच आहे. 2 डिजिटल शिक्षण, ICT आणि कृत्रिम बुद्धिमत्तांचा समावेश, कौशल्य आधारित व अनुभवाधारित शिक्षण, त्यानंतर मूल्यमापन व विद्यार्थ्यांचं प्रगतीचं विश्लेषण, पर्यावरण शिक्षण, मूल्य शिक्षण आणि शेवटी समावेशक शिक्षण व विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, हे आहे याचं थोडक्यात स्वरूप. तुम्हाला त्या PDF मध्ये सगळ्या डिटेल, शिक्षक वर्गांना विनम्र विनंती, एकदा ते संपूर्ण माहिती कलेक्ट करा आणि प्रशिक्षण कशा पद्धतीने असणार आहे, त्याचा उद्दिष्ट काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचं आयोजन केलं जाईल याच्याविषयी माहिती दिली गेली. एक चांगला उपक्रम शासनाकडून आलेला दिसतोय. नक्कीच याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते हे खूपच महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे एक चांगला उपक्रमाद्वारे आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये नवीन एक चांगला पायंडा पाडण्यासाठी हे नक्कीच उपयोगाला येईल अशी आपण आशा करतोय. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. परत एकदा आव्हान करतोय, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला विद्यार्थी मित्रांनो, मी थांबतोय इथं. पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेटसह. गुड बाय अँड टेक केअर.